जीर्ण झालेल्या इमारती बदलापूरमधील महानगरपालिका पूर्वी होती, नंतर नगरपालिका झाली, त्यांच्या परवानगी घेऊन ज्यांनी कंप्लिशन सर्टिफिकेट पण घेतलं आहे, परंतु काहीही लक्ष न देता MMRDने त्याच्यावरती आरक्षण टाकलं. त्यामुळे त्या बिल्डिंग सगळ्या जीर्ण झाल्या होत्या, स्लॅब कोसळत होते आणि त्यांना आता दुसरीकडे राहावं जायला लागत होतं. 5-5, 7-7 हजार रुपये भाडं देऊन राहायला लागत होतं. त्यामुळे त्यांची परवानगीसुद्धा मिळत नव्हती, रिडेव्हलपमेंट त्यांना करता येत नव्हतं. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन नगरपालिकेकडे अर्ज केला, शासनाकडे गेला, MMRDकडे केला. MMRDने थोडासा चावटपणा केला, पण शासनाने त्यांची त्या पत्राद्वारे चंपी केलेली आहे आणि 37 सेक्शन खाली नोटिफिकेशन देऊन प्रस्ताव शासनाकडे देण्याची पहिली सगळ्यात मोठी स्टेप याला मंजुरी मिळालेली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे आभार व्यक्त करतो. आणि ही पहिली स्टेप 99% त्याचं आरक्षण उठण्याची स्टेप जी आहे ती आम्ही पार पाडलेली आहे. 17 कॉम्प्लेक्सेस बाधित झालेले आहेत, तुमच्या इथे आलेले आहेत, त्यांच्या तुम्ही मुलाखती घेऊ शकता.